आपल्यासोबत पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे जोडलेले आहेत। शशिकांतजी, अटक वॉरंट जारी झालेला आहे, नाशिक पोलीस मुंबईत पोहोचले सुद्धा आहेत, तरी सुद्धा आमदारकीचा अद्यापही राजीनामा घेतला जात नाहीये। आमदारकीचा राजीनामा या संदर्भामध्ये घेऊ त्यांना कायदेशीर बाब बघावं लागेल। त्यात असं आहे की जोपर्यंत कोर्ट शिक्षा दिलेला आहे त्याचं अपील शेवटपर्यंत होतं, त्या अपिलामध्ये एकदा शिक्कामोर्तब झालं, हे शिक्षा झाली त्यावेळेला त्यांना राजीनाम्याच्या संदर्भातून त्यांचा निर्णय होऊ शकतो। आता त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला आहे। मंत्रिपदाचा राजीनामा घेताना सुद्धा सकाळी त्याच्यावर राजीनामा देत असताना फक्त खातं काढून घेतलं होतं, पण आता परत राजीनामा घेतलेला आहे। विषयाचं गांभीर्य असल्यामुळे लगेच तो निर्णय घेतला असेल। उशिरा का होईना पण शानपण सुचलं सरकारला। मला वाटतं की आता एकच विषय आहे की आता ते अटक करण्याच्या संदर्भातून गेलेल्या पथकाला ते राजीनामा घेण्याच्या संदर्भातला अधिकार नाही। माझ्या माहितीप्रमाणे राजीनाम्याच्या संदर्भातला निर्णय हा विधिमंडळाच्या असलेल्या तोच पुढचा प्रश्न आहे की राहुल नार्वेकर यांच्यावर कोणाचा दबाव आहे का, त्याने अद्यापही कारवाई का केली नाहीये? खरं म्हणतं तर राहुल आता एखाद्या याच्यावर कारवाई करायची असेल तर ती अध्यक्ष किंवा सभापती यांची परवानगी घ्यायची असतं, त्यांना सांगावं लागतं। आता तसं त्यांनी कळवलं असेल डिपार्टमेंटने आणि त्याला परवानगी देण्याच्या संदर्भातला विषय झाला असेल तर मला काही कल्पना नाही। परंतु राहुल नार्वेकरांच्यावर दबाव आहे का, तर मला वाटतं की राहुल नार्वेकर अध्यक्ष म्हणून ज्यावेळेला हे करतील त्यावेळेला त्यांना ते इम्पार्शिबल काम करणं गरजेचं आहे। परंतु आता सध्या अध्यक्ष काय निवडणूक आयोग काय ह्या सगळ्यावर कुठला दबाव आहे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे ते काही निर्णय असे असते तर मग दोन पक्षांचा विभागणी करताना त्यांनी एवढंच अभ्यासपूर्ण निर्णय घेतला नसता। बरं, ठीक आहे शशिकांतजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।